कधी बदलणार मुलींची परिस्थिती आणि कधी मिळणार त्यांना मान आणि आदर. बरं झालं मी लग्नच केलं नाहीये अजून. आणि असं मैत्रिणींकडून त्यांचे वाईट अनुभव ऐकून तर नकोच वाटतं. अगं काय झालं दीप्ती? आई अगं हया. स्वतःही एका बाईच्या जन्माला येऊन असं एवढं निष्ठुर कसं काय ग वागू शकतात? आणि स्वतः वाईट वागणूक देऊन वरून त्यांनी म्हातारपणी छान सांभाळावं अशी अपेक्षा कशी ग करू शकतात? अच्छा असं आहे तर आज कोणत्या मैत्रिणीला दुखावलंय तिच्या सासूने? आई सुमीचा फोन आलेला. खूप दुखावलंय तिला तिच्या सासूने. खूप रडत होती आणि ती अमला त्याच्या आईचे. तो गेल्यावर जे ती सुमी बरोबर वागते ते प्रताप सांगत नाही ना त्याचाच फायदा उचलते तिची सासू. आई अगुटसूट सुमीच अख्खं खानदान बाहेर काढते आणि तुझ्या बापाच्या घरून नाही आणलेस सगळं अशी टोमणे म्हणते. प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ. आणि आई सुमीला भूक लागली आणि तिने न विचारता खाल्लं की अशा वागणार ना? की सुमीने काही चुकीचं काम केलं आणि खाऊन काम करावं त्याची पण सोय नाही. कामं पडली आहेत, खायला घेतलं साधी. असं ऐकवणार. सुमीच्या हातातला घास ताटातच राहतो. आई आणि डोळ्यात पाणी. मग सुमी सकाळी 6 नोव्हेंबर 30 कामं आटोपून सर्वात शेवटी खाते. स्वतःच्या तब्येतीकडे साफ दुर्लक्ष केलं तिने. ह्याचा परिणाम तिची संरक्षण प्रणाली पार कोलमडली आणि तिला क्षयरोग झाला त्यात पण ही बाई आमच्या खानदानात कोणाला नाही झाला असे टोमणे म्हणते. आणि दुसरी सासू असती तर मुलाला सांगून रस्त्यावर फेकलं असतं म्हणे. काय सोनं लागलंय का त्यांच्या खानदानाला? नावाचं मोठं घर आणि पोकळ वासा. आणि विचार तरी बघ यांचे. तिला एक अख्खं फळ खायची चोरी, दूध प्यायची चोरी. एकदा दूध संपल तर काय हाहाकार केला ह्या बाईने सांगू? दिसते वरून भोळी पण एक नंबरची लबाड बाई आहे. मुलासमोर एक वागते आणि सुमीसमोर दुसरंच. वर नाटकं कसली करते. तू बघशील ना आई पुरस्कार देशील तिला. अगं पुरे दीप्ती किती तापमान वाढलं आहे तुझं. नाकाचा शोध लाल झाला आहे बघ केवढा. काय ग आई तू चेष्टा करतेस माझी. मी तुला एवढं गंभीर प्रकरण सांगितले आणि तू. आई, बोल, आई ऐक ना ग. ऐकते मी दीप्ती आणि तू तेच बोलणार असशील. मला पाठ झालेत होते संवाद, थांब बोलून दाखवतेच. चेक इट आउट, आई. दादाच लवकरच लग्न होणार आहे. वचन दे तू तिलाही माझ्या आणि दादासारखं वागवशील. खाण्यावर किंवा अन्य गोष्टींवर उगाचच बंधनं लावणार नाहीस. तिला तिचं छान जगू दे, हवं ते करू दे. उगाचच सल्ले देत बसू नकोस शेवटी तिने समंजस झाल्यावरच लग्नाचा निर्णय घेतला आहे. सुनेला नाव ठेवण्याचे प्रकार नको. आई पुरेपुरे फक्त एवढंच सांगेन, सून ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. तिला प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे. जसं तू तुझ्या संसारासाठी केलंस, तिलाही तिचे हक्क तू दिलेच पाहिजे. त्यात कधीही ढवळाढवळ करू नकोस. आणि तू तिला तिची स्पेस आणि आदर दिलास ना की तिच्याकडून तुला ते दुप्पट मिळेल. पण तू कुठल्याही कारणाने वाईट वागलीस तर तूही अपेक्षा नाहीच ठेवायची अगदी संस्कारांच्या नावाखाली सुद्धा नको. हो ग, कळत मला. प्रॅमिस. आणि बर का दीप्ती, सगळ्या सासवा अशा नसतात बरं. आणि हेही खरंच की सगळ्या सुना आणि सासवा वाईट नसतात पण तरीसुद्धा त्यांच्या नावाने ओरड होतेच. सासू सुद्धा सूनच होती किंवा आहे. स्वतःही ती बाहेरूनच आलेली असते. आणि तिनेही तिच्या वडिलांच्या घरून सगळंच आणलेलं नसत. मग ती जशी लग्न करून आलेल्या घराला आपलं मानते तसेच सूनही आपलं मानते. मग हे असं ती बाहेरून आली आहे बोलणंच चुकीचं आहे. काही सुनाही नीट वागत नाहीत अशी अफवा असते. पण ह्याचं कारण ही नवीन सून घरात आल्यावर तिला कोणतीही सासू कशी वागणूक देते त्यावरच असते. हो ना आई, म्हणूनच तुला सांगत असते. आई, सासू हो पण एक चांगली सासू हो मग तुझी सूनही तुला चांगलीच वागणूक देईल. आदर द्या आणि आदर घ्या. ठीक आहे. दीप्ती म्हणते. असंच वागेन मी. शेवटी ती पण कोणाची मुलगीच आहे, तुझ्यासारखी. लाडाकोडात वाढलेली. आणि तिचं दोन्ही घरात हक्काचं असं एक स्थान आहे, जे तिलाच मिळायला हवं. आई तथास्तु. धन्य झाले मी दीप्ती म्हणते धन्य झाले. तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला आणि हो, चांगलीच सासू मिळू दे माझ्या मुलीला, आई. तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.